अरे मी म्हणलं मगच आत्ता जायला तयार आहे मी. अरे ज्याला कलंकच नाही तो भेटच नसतो. ते कलंक असतात ते मला दार उघडा, मला सटकून द्या पाठवून. सटकत नाही, तुमच्या समोरून जाणार. भीती नाही, मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊन गोळ्या घातल्या तरी भेट नाही. अरे किती पवित्र माझं मरण येणार आहे मला म्हणायचंय मराठा समाजासाठी. हसत मारणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरांगेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीसमुळं मला मरण यायला लागलंय. छत्रपतीवर सुद्धा एक वार झाला होता. नारायण राणेने त्याला त्यावेळी व्हिडिओ टाकायला लावलेलं. हे षडयंत्र होतं, मी सांगितलं होतं ट्रॅप आहे. असे 12-13 ट्रॅप आहेत आणखीन राहिले. फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले नाही. एकजूट फुटून देऊ नका, यांना काहीच करता येत नाही. फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा आणि शांततेत उभा राहा. कारण हे डाव साधायला आहे सत्ता आता घेऊन. मराठा समाजाला दिलं म्हणतो. काय दिलं? सारथी दिली, अण्णासाहेब महामंडळ दिलं, बाकीचं जातील नाही दिलं का? ते का उपकार सांगायला का? तुला सत्तेत बे मराठ्यानं बसवलंय म्हणून दिलंय. काय दिलं? आरक्षण मागतात 75 वर्ष झाले मराठी, दिलं का? न टिकणार देतात. गेले कोर्टात लोक. आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं. मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालोय, करणार. कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे. नोकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असणारा अडचणीत यायला लागल्या. शिक्षण करून पोरं त्यांची नोकऱ्याला लागणार. व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला. पोरं शिकून त्यांचे अधिकारी व्हायना. आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागलाय. डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोर अडचणीत यायला लागले शिकून. कोणासाठी भांडतोय मी? माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी. मी मराठ्यात मोठे व्हावत म्हणून भांडतोय. लक्षात असू द्या मराठे बांधवांनो, ही सगळं डावे षडयंत्र आहे. यांनी बाकीच्याला गुतवले तसं मला गुतवायचं. मी गुतायला भेट नाही. फक्त तुम्ही मायबाप म्हणून आशीर्वाद मागं ठेवा आणि शांततेत मागं उभा राहा. यांना करू द्या काय करायचं. मी भेट नाही, तुम्ही काळजी करू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.